कोयना सोळशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी प्रेक्षणीय मॅचचा विजेता संघ आहे। तत्पूर्वी मात्र आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, एक शांत संयमी आणि दिलदार व्यक्तिमत्व, आयोजनाच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने अनेक वेळा आज शिव जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, आमच्या समोर या व्यक्तिमत्वाकडे ज्यावेळी आम्ही पाहतो ना, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, आणि त्याचबरोबर काही वेळा आम्हाला असाही प्रश्न आला की तुमचे अध्यक्ष एवढे साधे कसे, आणि अशा साध्या व्यक्तिमत्वाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय। प्रकाशजी माने, आपण या आपल्या शुभ हस्ते या प्रेक्षणीय मॅचचा विजेता पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचंय। तुषार सर, KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 मध्ये प्रेक्षणीय संघ अर्थातच ती मॅच झाली KSK लेजेंड टीम विरुद्ध KSK अंडर 22 टीम, आणि त्या मॅचचा विजेता संघ आहे KSK महाबळेश्वर अंडर 22 टीम साठी एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीम साठी। आज उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडूंनी मात्र अनुभवी खेळाडूंना नभवलं आणि आज मात्र विजेतेपद आपल्या नावावरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं आहे। येस तुषार सर, KSKचं फ्युचर ब्राईट आहे, KSKचं फ्युचर ब्राईट आहे। का इथे काय कमालीचा खेळ केला, आणि विशेष करून यस या व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत। थँक्यू सो मच आमची रायझिंग टीम। त्याचबरोबर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण करणार आहोत या ठिकाणी शुभ सन्मान, आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही संपूर्ण KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर ची जी कोर कमिटी आहे त्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो। गणेश सर या, समोरच्या दिशेने या, संतोष सर या, आपल्या सर्वांनाच आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय आपल्याच माध्यमातून। विशाल सर आपण या, संतोष दादा आपण देखील या, आणि त्याचबरोबर अनेक संपूर्ण कोर कमिटी, मी प्रत्येकाची नावं घेणार नाहीये, काशीनाथ दादा आपण देखील या, किरण दादा आपण देखील फार महत्त्वाचं योगदान दिलंय, आपण तिथे उभे राहिला तरी चालेल। ही स्पर्धा मित्रांनो, या स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा करतोय। तत्पूर्वी खाली 16 टीम आजच्या दिवसामध्ये लढल्या, 16 नसून त्या 32 होत्या। मित्रांनो, 3 महिन्यापूर्वीचा प्रवास सुरू झाला, काही खेळाडूंना यश मिळालं, काही खेळाडूंना अपयश मिळालं, काही संघ विजेते ठरले तर काही संघ पराभूत झाले। सीझन हे फार महत्त्वाचं होतं, शेवटची स्पर्धा कधी येते प्रत्येकाला हा ओढ लागली असते, जिथे सुरुवात होते तिथे अंत देखील होतो, आणि मित्रांनो सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने जवळजवळ 4 महिन्याचा प्रवास, रबर बॉल पावसाळी हंगाम आम्ही गाजवला नव्हे तर खऱ्या अर्थाने वाजवला देखील। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये मी प्रामुख्याने ज्या संघांनी पहिल्या स्पर्धेपासून या स्पर्धेमध्ये प्रत्यक्षित भाग घेतला असेल किंवा अप्रत्यक्षित भाग घेतला असेल त्या सर्व टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांच्यामध्ये हे KSK प्रतिष्ठान नाहीये आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलंय आणि त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय। तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती असलेले मान्यवर आहेत आणि त्यांचा आपण करणार आहोत शुभ सत्कार। खऱ्या अर्थाने प्रामुख्याने वेळात वेळ काढून पश्चिम महाराष्ट्राचे विद्यमान अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने शिवा जाधव हे नाव खऱ्या अर्थाने बॉस या नावाने प्रचलित आहे आणि त्यांचा करूया या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण कमिटीच्या वतीने यथोचित मानस सन्मान। या शिवा जाधव साहेब आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय आमच्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून, आपला केला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस या नावाने प्रचलित आहेत आणि सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्राला एका उंचीवरती घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचं योगदान राहिलंय आणि त्यांचाच या ठिकाणी आपण शुभ सत्कार करतोय। आमचे अध्यक्ष आणि त्यांच्या समेत संपूर्ण टीम, मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। शिवा जाधव यांच्याकडे आपण वळलो, आता मात्र पुढील सन्मानाकडे देखील आपण जाणार आहोत। या संपूर्ण टीमला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करेन की आपण कुठेही जाऊ नका, कारण की पुढील सत्कार विशेष करून पुढील सत्काराकडे जातोय। मित्रांनो, बोली ज्यांची परखड आहे, नेहमीच आम्ही ज्यांच्या वाणीने प्रभावित झालो, सूत्रसंचालन करण्यामध्ये सुरुवातीच्या क्षणामध्ये मला माझ्या चुका दाखवून दिल्या आणि खऱ्या अर्थाने
वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेण्यासाठी मला ज्यांनी नेहमीच सहकार्य केलं आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती राहिली आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष माजी आणि आम्ही कधी मानलं नाहीये त्यांना ते नेहमीच योगदान देत राहतात या स्पर्धेला देखील योगदान दिलंय ज्या ज्यावेळी KSK परिवाराने हाक मारले ना ते समोर आलेत आणि त्यांचा आपण सत्कार करूया आमचे लिजेंडरी व्यक्तिमत्व म्हणजेच विजयदादा शिंदे यांचा करूया या व्यासपीठावरती शुभ सन्मान या विजयदादा आपला केला जाईल आमच्या संपूर्ण KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुभ सन्मान आपण या आणि मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी देऊन साहेबांचा करूया शुभ सत्कार मित्रांनो एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुतणे खऱ्या अर्थाने ही ओळख नसून ही मात्र आता ब्रँड बनत चाललेत विजयजी शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजयदादा शिंदेसाठी नक्कीच विजयदादा आपल्याकडे मी येणार आहे आणि आपलं वाणीतून जे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे ना या शेवटच्या टप्प्यामध्ये याकडे देखील नजरा वळतील मी येणार आहे आपल्यापर्यंत तत्पूर्वी मात्र पुढील सन्मानाकडे जातोय पहा अतिशय जबरदस्त शरीराची देहबोली भरगच्च बांधा आणि मुकादम म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच पाहिलंय शिवा जाधव साहेबांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने प्रामुख्याने उभे राहिलेले मुकादम सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन मुकादम सर या आपला देखील आम्ही या ठिकाणी करत आहोत आयोजन कमिटीच्या आणि आमच्या KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुभ सन्मान मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट आपल्याला या ठिकाणी दिली जाईल अतिशय जबरदस्त हा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळाला एक सचिन सर एक अनाउन्समेंट आहे या अनाउन्समेंट बद्दल सातत्याने आम्ही चर्चा केली होती सरप्राईज आहे विजय शिंदे साहेब या सीझन मध्ये काही स्पॉन्सर आपल्याला मिळाले या स्पॉन्सरने अक्षरशः भारावून सोडलाय एक सरप्राईज आपल्यासाठी आहे पहा सामाजिक कार्य करताना नक्की चर्चा होईल ते प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सरप्राईज देणार आहोत या सर्व खेळाडूंना देखील उत्कंठा आहे काय सरप्राईज आहे याची देखील आहे तदनंतर मात्र किरणदादा सोंडकर यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो किरणदादा या आपला देखील आमच्या कमिटीच्या वतीने शुभ सत्कार केला जाईल किरणदादा सोंडकर आपल्याला मी आमंत्रित करतोय तुषार सर एक व्यक्तिमत्व आपल्या समोर असं देखील आहे शिंदे साहेब शिवादादा आज तुम्ही महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवताय खेळाडूंना संधी देत आहे मात्र या व्यक्तिमत्वाकडे आम्ही जाणार आहोत ना हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने माझ्यासोबत ज्या ज्या वेळी उभं राहिलं ना जिगरी म्हणूनच उभं राहिलं माझ्या पाठीमागे उभं राहिलं आणि ज्या ज्या वेळी मी हाक मारली ना त्यावेळी हे व्यक्तिमत्व पुढे आलं खऱ्या अर्थाने स्पर्धा या KSK मधली असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातली असू द्या या स्पर्धेसाठी सकाळच्या सत्रापासून किंवा DTP असेल किंवा कुठलेही काम द्या या व्यक्तिमत्वाकडे निसंकोचपणे पुढे येणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरुणभाई कदम यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत अरुणदादा या मित्रांनो अरुणदादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संपूर्ण सीझन मध्ये पाण्याचं जे काही जल दिलंय ना ते सगळ्या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर केलं होतं आणि अरुणदादा एक जबरदस्त आणि ही थॉट आज शिवदादा सर या ठिकाणी विशेष करून उपस्थित आहेत शिवदादा ही संकल्पना दोन गाव एकची जी संकल्पना आहे ती अरुणदादा आणि विजय शिंदे आणि त्यांची कमिटी यांनी मात्र या ठिकाणी मांडली आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून ही कमिटी पहा हे योगदान आहे आमच्या दोन्ही कमिटी आमच्यासाठी अफलातून आहेत कोणीही कमी नाही आहे आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र आज ठिकाणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले ते आमचे अरुण कदम आणि तदनंतर मात्र आता जाऊया काही अंतिम टप्प्यामध्ये जातोय आपण अशोकदादा जाधव हात्रेवाडी गावचे सुपुत्र अशोकदादा ज्यांचं मात्र मी या ठिकाणी आमंत्रित करतो सकाळच्या सत्रापासून त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत अशोकदादा या आपल्या विना ही स्पर्धा नाही आहे आपलं योगदान नेहमीच आहे आणि फार मोठे असे चाहता वर्ग आहे आमचा यस रायगडमध्ये यस रायगडमध्ये असू द्या किंवा नवी मुंबईमध्ये असू द्या अशोकदादा पहा हे प्रेम आहे आमचे अध्यक्ष स्वतः त्यांना घेऊन येत आहेत माफ करा अशोकदादा आणि शिवाजी शिंदे ही जोडी शिवाजी जाधव यांच्याकडे आम्ही जातोय यस शिवाजी जाधव साहेब आपलं फार फार योगदान राहिलंय आपलं देखील आम्ही आभार मानतोय
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी टॉस्का बॉस स्पॉन्सर केलं ते आमचे नायरा ओमकारा या टीमचे संघ मालक आणि आमच्या KSK कमिटीमधील एक पदाधिकारी आहेत. नेहमीच आम्ही पदाधिकारी कमी मात्र स्पॉन्सर म्हणून जास्त त्यांच्याकडे पाहिलंय ते. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडू सौजन्य केलेत आणि यंगस्टार कुरोशी या टीमने देखील केले. या यंगस्टार कुरोशी टीमचे काही मान्यवर आहेत त्यांना मी आमंत्रित करेन. तत्पूर्वी मात्र नायरा ओमकारा या टीमचे संघ मालक सन्माननीय किरण शिंदे साहेब यांना मी आमंत्रित करतोय आणि यांचा सन्मान या यंगस्टर कुरोशी टीमचे गणेश दादा या आपल्या शुभ हस्ताने संपूर्ण टीम येईल या. थँक्यू सो मच किरण दादा. आपलं योगदान आम्हाला नेहमीच प्रार्थनीय राहिलंय आणि आपण या स्पर्धेसाठी देखील मुलाचं योगदान दिलं. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून टॉस्का बॉस रिप्रेझेंट केलं गेलंय एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने नेहमीच कायद्यावरती बोट ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच संतोष सकपाळ यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. संतोष दादा या आपला देखील आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान या. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव आहेत आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी करतो आहोत तो शुभ सन्मान. या संपूर्ण KSK क्रीडा प्रतिष्ठान काशीनाथ दादा या. धन्यवाद संतोष दादा. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. आम्हाला या स्पर्धेसाठी अतिशय जबरदस्त असे बॉल ज्यांनी स्पॉन्सर केले यंगस्टर कुरोशी टीम या संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह या सुनील शिंदे सर या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सुनील दादा या. चला मी विनंती करेन यंगस्टर कुरोशी टीम आपण समोरच्या दिशेने या. मान्यवर आपल्यासाठी उपलब्ध राहिलेत. आपण मागच्या ठिकाणी थांबू नका. मला माहित आहे या. चला सुनील दादा या. चला यंगस्टर कुरोशी टीम समोरच्या दिशेने या. झांझवड टीम आपण देखील या. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. मान्यवर वेळात वेळ काढून आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. इतरत्र बसू नका. येस चर्चा होते. त्याचबरोबर आम्ही पुढील सन्मान आम्ही करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चमचमत्या ट्रॉफीज मिळाल्या खऱ्या अर्थाने सन्माननीय काशीनाथ दादा सकपाळ उपाध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या चमचमत्या ट्रॉफीज आणि नरेश दादा त्यांचं देखील एक रिप्रेझेंटेटिव्ह जर कोण असेल तर त्यांनी देखील या. नरेश दादा सकपाळ खऱ्या अर्थाने सोनाट गावचे सुपुत्र आहेत आणि सध्याच्या घडीला या सोनाट संघाकडून एक कोणतरी येईल. मात्र या ठिकाणी उपाध्यक्षांना मी विनंती करतो की आपण या. आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. अध्यक्ष महोदयांना हा विनंती करेन. प्रकाश दादा उपाध्यक्षांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करून घ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्रिस्टल ट्रॉफीज खऱ्या अर्थाने मागेच उपाध्यक्षांसोबत चर्चा झाली. जवळजवळ म्हटले की 1.5 ते 2 लाख रुपये माझे बक्षीस वितरणामध्ये गेलेत. का जाऊ नये. उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षांचं योगदान नेहमीच फार मोठं राहिलंय आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर पहा विकास दादा विकास भाई कदम खऱ्या अर्थाने जबरदस्त असं व्यक्तिमत्व मित्रांनो. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकासाठी त्यांनी पारितोषिक दिलंय. रोख रक्कम 11,000 रुपये आणि मोलाचं योगदान देखील त्यांनी या स्पर्धेसाठी दिलंय. विकासभाई कदम मित्रांनो विकासभाई साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोपरी गावचे सुपुत्र आहेत समाजसेवक आहेत. मात्र पहा प्रेम या संपूर्ण KSK परिवारावरती अतिशय जबरदस्त राहिलेला आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांना आपण या ठिकाणी करत आहोत ते सन्मानित.
विकासभाई कदम एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. विकास दादा, आपलं योगदान आमच्यासाठी नेहमीच प्रार्थनीय राहिलं आहे. आपल्या योगदानाने आम्ही नेहमीच भारावून गेलोय आणि असंच आपल्या मागे आम्ही आमच्या मागे उभे राहा ही आम्ही विनंती करू आपल्याला. तदनंतर मात्र आणखी एक सत्कार या ठिकाणी राहिलाय. स्पर्धा कोणतीही असू द्या, वेळात वेळ काढून हलसंदी गावचे लिजंडरी क्रिकेटर नाव आहे संतोष दादा मोरे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. संतोष दादा ग्रेट मॅन आणि ग्रेट क्रिकेटर. पहा, आयुष्यासाठी क्रिकेटसाठी सर्व काही झोकून देणारा हा व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती उपलब्ध राहिले. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान. तत्पूर्वी मात्र या स्पर्धेसाठी सकाळच्या सत्रापासून अतिशय मोलाचं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने रायगड मालदेवचा हा आवाज मित्रांनो, ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने आम्हाला देखील कळालं की तंबाखूची थाप कशी पडली जाते आणि क्रिकेटमध्ये त्याचा उल्लेख कसा होतो, खऱ्या अर्थाने शिंक कशी येते, काय जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी केली आहे ते आमचे समालोचक उमेशजी सावंत यांचा देखील करूया या व्यासपीठावरती शुभ सन्मान. अतिशय जबरदस्त या बुलंदी तोप आहे आणि त्यांचा देखील अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय तो शुभ सन्मान. या स्पर्धेची गोड भेट आठवण त्यांना या ठिकाणी दिली जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी. उमेशजी सावंत सरांची जर कॉमेंट्री आवडली असेल ना, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वाह उमेश सावंत सर. तदनंतर मात्र त्यांच्या साथीला खऱ्या अर्थाने माझ्याऐवजी जर कोणी उपलब्ध असेल तरी देखील माझ्यासाठी त्यांना संधी द्या, दुसऱ्याला संधी देणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कास पठार विभागामधून आले आणि ज्या ज्या वेळी केएसकेने हाक दिली ना त्या त्यावेळी उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे शांत आणि संयमी, समालोचनामध्ये एक नवीन उल्लेख करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे तुषारजी जांभळे सर यांचा देखील आपण करूया या व्यासपीठावरती शुभ सन्मान. तुषार जांभळे सर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण प्रेमात टाकलेत आणि महत्वाच्या क्षणी आपण उपस्थित राहिलात. या केएसके साठी आपले देखील आम्ही या आयोजक कमिटीच्या वतीने आभार मानू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते आमचे तुषारजी जांभळे सर यांना देखील आपण या ठिकाणी करणार आहोत ते सन्मानित. आणि आता त्याचबरोबर हरचंदी गावचे पांडुरंग दादा मोरे या आपण थोडेसे माझ्या मागच्या बाजूला आहात. थोडंसं विजय शिंदे साहेबांची ही पहिल्यापासून ओळख आहे की माझा असोसिएशन मध्ये कोणाचा सत्कार राहता कामा नये. ते या ठिकाणी वेळात वेळ काढून उभे राहिलेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी करूया तो शुभ सन्मान. त्याचबरोबर आमच्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केली गेली आहे आणि त्या साऊंड सिस्टमचे सर्व शरद दादा कोंडाळकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. आमच्या आवाजाला मात्र त्यांनी खऱ्या अर्थाने झळाळी दिली. त्यांची टीम आणि त्यांचे कोण साथी सहकारी असतील तर त्यांनी यायचं आहे. चला शरद दादा कोंडाळकर आणि त्यांच्या साथीने शिवदादा आपल्या समेत कोण आला असेल तर त्यांना पाठवा आमच्यापर्यंत. शरद कोंडाळकर सर साऊंड सिस्टम. त्याचबरोबर लिजंडरी क्रिकेटर सुजीतजी मोरे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल या. त्याचबरोबर मित्रांनो स्पर्धा सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 वाहिन्यांची सातत्याने आम्ही चर्चा करतो. एका बाजूला ओम साई एमटीचे हे नाव शिवदादांनी वर आणलं तर आमच्याकडून देखील एक नाव येत आहे आणि ते नाव आहे 22 यार्ड लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. आता मात्र प्रामुख्याने ज्या नावाचा उल्लेख केला जातोय आणि त्या टीमची संपूर्ण टीम आणि सचिनजी शिंदे यांना मी निवेदन करेन की आपली टीम आणि आपले टीम मेंबर समोरच्या दिशेने येतील. मित्रांनो 22 यार्ड वाहिनीचा जर लाईव्ह टेलिकास्ट आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये. पहा मित्रांनो, जर तुम्हाला हे लाईव्ह टेलिकास्ट आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अतिशय जबरदस्त हे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालाय. थँक्यू सो मच. 22 यार्ड या वाहिनीची ही टेलिकास्ट
थँक्यू सो मच. त्याचबरोबर आणखीन एक आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपल्या हक्काचा आवाज खऱ्या अर्थानं ज्यांना शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र ही पदवी मिळाली आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आणि 11 तालुक्यांमधून जवळजवळ 16 ते 17 असोसिएशन आहेत आणि प्रत्येक असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज आपल्या कानावरती पडत असतो, आपल्या हक्काचा आवाज, आपल्या तालुक्याचा आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र शैलेश जाधव सरांचा आपण करूया या मुख्य व्यासपीठावरती सन्मान. मी विनंती करतो की उपाध्यक्ष यांना की आपल्या शुभ हस्ते मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून क्रिस्टल ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करूया. शैलेश जाधव सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. खऱ्या अर्थानं हा आपल्या हक्काचा आवाज आता पश्चिम महाराष्ट्रासाठीच नाही तर आता जवळजवळ काही दिवसानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील गाजेल हीच आपण अपेक्षा करूया. आणि थँक्यू 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 सो मच. काही सत्कार आम्ही या ठिकाणी राहिलेत. विशेष करून आम्ही या तिन्ही व्यक्तिमत्वांना प्रामुख्याने उपस्थितीसाठी बोलवतोय. किशोर दादा आणि त्याचबरोबर शैलेश सोंडकर आणि त्याचबरोबर योगेश मोरे. योगेश दादा आपण मागे थांबायचं नाही. हा व्यक्तिमत्व मी पाहिलंय. त्याचबरोबर सचिन दादा आपण देखील यायचं आहे. अरुण दादा यांनी विशेष करून आपल्यावरती जोर ठेवलाय. या तिघांनी एकत्र यायचं आहे. आणि शिवदादा आपण थोडंसं या ठिकाणी थांबायचंय. शेवटचे काही मिनिट आहेत. आमचं इथे प्राइज डिस्ट्रीब्युशन झालंय. ऑलमोस्ट तुम्ही 2 मिनिटं द्या. वेळात वेळ काढून आलात. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपण स्थानपन्न सोडू नका. चर्चा होईल. आपल्याकडे देखील आम्ही येणार आहोत आणि पश्चिम महाराष्ट्र या असोसिएशनचे आपण अध्यक्ष आहात आणि अध्यक्षांचं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळेल. थँक्यू सो मच. ही ती युनिट आहे मित्रांनो. कोणतंही काम असू द्या या चौघांना तुम्ही सांगा, प्रामुख्याने उपलब्धी राहणार आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष आमचे गणेशदादा शिंदे यांना देखील मी आमंत्रित करतोय. गणेशदादा या, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान. ठीक आहे, चालेल, काय गडबड आहे. आता मात्र जाऊया अंतिम टप्प्यामध्ये. या मी हे म्हणेन की KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या प्रत्येक मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार नाही. फक्त एकाच मान्यवरांचा आपण सत्कार करूया. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने या सर्वांनाच एक बळ दिलं, ते आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश माने यांचा करूया या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय विजयदादा शिंदे यांना. मी प्रामुख्याने आमंत्रित करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते प्रकाशदादा माने यांचा शुभ सन्मान करावा. एका अध्यक्षाने दुसऱ्या अध्यक्षाकडे कार्य सोपवलं आणि पहा आज मात्र त्यांच्या कार्याला सलामी देत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि का पाहू नये. पहा, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र आता जवळ आलाय. अंतिम टप्प्यामध्ये आपण वळतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये जात असताना खऱ्या अर्थाने माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खऱ्या अर्थाने पुतणे आणि वक्तृत्व असं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने मी वक्ता म्हणून ज्यांना ओळखतो आणि ज्यांनी मात्र नेहमीच मोलाचं मार्गदर्शन दिलंय. शिंदे साहेब आपल्या येण्याने पुन्हा एकदा आम्हाला गहीवरून येतं आणि मिस करत असतो आम्ही प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आपल्याला मात्र आज हा तो टप्पा आलाय आणि इथे मात्र विजयजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 2 शब्दाचं आणि विशेष करून आम्हाला आयोजन कमिटीने सांगितले की आमच्या विनंतीला मान दिलाय शिंदे साहेबांनी आणि त्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. विजयजी शिंदे साहेबांकडे जाऊया. हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि खाली उपस्थित असलेले सर्व संघ, शिवादादा या ठिकाणी आहेत. मला वाटलं आपण काहीतरी बोलायला आणि नंतर मला बोलायला मिळेल, परंतु शैलेशजी आपल्याला माहिती आहे माझा स्वभाव कशासाठी ओळखला जातो. सचिनजी बघतायत, माझा स्वभाव असा आहे की खरं बोलायचं, बरं नाही. कारण खरं बोलणाऱ्याची किंमत ही कायम राहते आणि बरं बोलणारा हा तेवढा पुरतो तुम्हाला बरं वाटा म्हणून तोंडापुरतं बोलतो. तर आपण
आपल्याला माहिती आहे तर येणाऱ्या काळामध्ये 8-10 दिवसामध्येच 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत आचारसंहिता लागते आणि महाराष्ट्राचं विधानसभेचं निवडणूक देखील या ठिकाणी डिक्लेअर होते. एवढी प्रचंड त्या ठिकाणी व्याप्ती काम करत असताना आम्ही आमचा वेळ आपल्याला देतो आणि आपला वेळ देऊन या ठिकाणी येत असताना आम्ही कोणासाठी येतो? ह्या खेळाडूंसाठी येतो. आम्ही कोणाचा खेळ पाहण्यासाठी येतो? आम्ही यूट्यूबवरती बसून सचिनने जे काय आता समजा 22 ॲड हे तयार केले यूट्यूब, बरोबर, आम्ही घरी बसून हे पाहू शकत नाही का? तर पाहू शकतो. पण आम्ही मैदानामध्ये जाऊन ह्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी येतो, ह्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येतो. आणि आम्ही इथं आल्याच्यानंतर शैलेजी आपण ज्यावेळी सांगितलं सत्कार समारंभ स्टेजवरती चालू असताना एकाही खेळाडूचं लक्ष या ठिकाणी नव्हतं. धरून बांधून मुसलमान केल्याची गोष्ट आहे. आपण धरून बांधून यांना इथे आणतोय. आज KSK म्हणजे शिस्तबद्ध शिवाजीदा. KSK म्हटलं की शिस्तबद्ध म्हणून गेले 8 वर्ष आपण चांगली कामगिरी केली, 9व्या वर्षामध्ये पदार्पण केले. थोडंसं वाईट वाटेल यांना जर समजा ज्या कमिटी मेंबरनी ही स्पर्धा एका दिवसाची झाली, 8-10 तासात स्पर्धा झाली. प्रत्येक खेळाडू जे प्राईज मारलेले ह्या ठिकाणी हे देखील यांच्या गावच्या स्पर्धा करतात, 100% करतात. मी भाषण नाही करत, मी बोलतोय, करतात. त्यावेळी त्यांना विचारा की मी गावामध्ये माझं नाव जे निघतं त्याच्या पाठीमागची प्रचंड मेहनत आहे. त्याचं कारण सांगतो. मैदान खणण्यापासून, हंड्यानी डोक्यावरती पाणी आणण्यापासून, सारवण्यापासून ते अंपायर, पंच, कॉमेंटेटर आणि सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आज ह्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे. आणि दादाला हे चांगलं माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा सांगितले 22-25 किलोमीटर पायी चालत जाऊन क्रिकेट खेळून आलो. म्हणजे एक रक्तामध्ये क्रिकेट लागतं, आवड लागते. आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आलो. आणि एक गावामध्ये आपली ज्यावेळी स्पर्धा आपण ज्यावेळी ठेवतो त्यावेळी आजकाल स्पॉन्सर क्रिकेट म्हणलं की सगळ्यांचं निगेटिव्हिटी जास्त वाढले. तरुणांमध्ये तो जोश आहे, परंतु समाजामध्ये जर एकंदरीत बारकाईने सर्वे सोडलेत ना तुम्ही, आता प्रत्येक आमदारकीचे 4-4-5 सर्वे आहेत, तुम्ही सर्वे करा. क्रिकेटला पैसे देणं म्हटलं की लोक फार चुकीचं समजतात. आणि अशा प्राप्त परिस्थितीमधून कमिटीने अहोरात्र दिवस रात्र मेहनत करून 1 महिना तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 1 महिना आपला गेला असेल. ही 1 महिन्याची जी मेहनत आहे शिवादादा तुम्ही तुमच्यासाठी केले आणि तुम्ही तुमचा खेळ 8 तास खेळलात आणि तो खेळ बघण्यासाठी आम्ही एवढं लांबून आलोय. आणि जर 1 महिना केलेल्या मेहनतीची किंमत जर तुम्हाला नसेल तर मग ह्या स्पर्धा करायच्या कुणासाठी आणि कशासाठी? हा माझा बेसिक प्रश्न आहे. थोडंसं वाईट वाटेल, मी आज विजय शिंदे तुम्हाला 100% वाईट वाटणार आहे, कारण तो खरं बोलतोय. पण हे आम्ही तुमच्यासाठी करतोय. तुम्ही प्राईज मारले, तुम्ही ही चमचमची ट्रॉफी तुमच्या घरी घेऊन जाणार आहात, तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती आनंद येणार आहे. तुम्ही हे घेऊन जाणार आहात, उल्लेख करत नाही, हे घेऊन जाणार आहात, त्याचं समाधान तुम्हाला असेल. आम्ही आलो गेलो, आमची बायका पोरं सरळ सांगतात तुम्हाला काय दुसरा धंदा नाही, वेळ नाही. लक्षात ठेवा, मी तुमच्यासाठी बोलतोय. कारण तुम्हाला आम्ही सांगणार तिथे बसले, तुम्ही अंधारात बसू नका, इथं या, इथे बसा, म्हणजे आमच्या मेहरबानकी केल्यासारखं तुम्ही करताय. इथून पुढे हे टाळा, नाहीतर मला भाषणाला बोलू नका. माझा स्वभाव सचिनजी उघडा आहे, मी असंच बोलणार. राग येऊ द्या, काही फरक नाही पडत, का आता आम्हाला परत इथं यायचंही नाही. काय अध्यक्ष साहेब चुकीचं असेल, उपाध्यक्ष शिवादादा आहेत, आपण पश्चिम महाराष्ट्राचा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, चुकीचं असेल तर बोला. काय मयूर शिंदे चुकीचं आहे? आम्ही तुमच्यासाठी वेळ काढून येतो एवढ्या ह्या वेळेमधून. आणि तुम्हाला जर तुम्ही प्राईज मारले तर ठीक आहे, हारणाऱ्या टीमला आपण बोलतोय, हारणारे संघ आपापल्या पद्धतीने आपापल्या घरी गेले. पण विजयी संघाला जर तिकडून बोलावं लागत असेल की ज्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून तुमच्यासाठी ही स्पर्धा आणली, त्यांचा सन्मान तुमच्या समोर होतोय, हे बघायसाठी तुम्हाला जर बोलवायला लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट नाही. काय सचिनजी चुकत असेल तर बोला, ठीक आहे. किशोर आपला अनुभव थोडा आहे. इकडे आमचे जयदीप मित्र बसलेत, सागर आहे आमचा, लाल्या, नवीन उदयास आलेला चितर आहे, असंख्य संतोष आहे, सगळे खेळाडू आहेत. किशोर इकडे दुसरा बसलाय. विषय थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, 100% आज तुम्हाला विजय शिंदे वाईटच वाटणार. परंतु थोडा ज्यावेळी विचार कराल ना, उद्या ज्यावेळी तुमच्यातले काही लोक पदाधिकारी म्हणून या व्यासपीठावरती बसतील आणि आमच्यासारखे, म्हणजे आम्ही सोडा क्रिकेट आता संपलं आमचं, परंतु आमच्यासारखे बक्षीस मारणारे बक्षीस मारून जर आजूबाजूला असतील आणि त्यांना आम्ही बोलवून सांगू की बाबा तुम्ही पुढे या, त्यावेळी काय वाटेल ते तुमच्या जीवाला त्यावेळी कळेल. ठीक आहे, मी आता जास्त काही बोलत नाही, एवढं बरं झालं एवढं बोललो. परंतु या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष साहेब आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, संपूर्ण कमिटी यांनी प्रचंड मेहनत केली. संतोषजी आहेत, सचिनजीने आग्रह केला, किशोरजी आहेत, सर्व आहेत. कारण एकच सांगेन, हे व्यासपीठ शिवादादा ते क्रिकेटचं आहे, सामाजिक व्यासपीठ नाही. परंतु माझा स्वभाव आहे,
येणाऱ्या काळामध्ये आता महाराष्ट्राचं निवडणुकीचं बिबुल वाजलंय. महाराष्ट्राला स्वतंत्र होऊन शैलेशजी 60-65 वर्षे झाली. या 60-65 वर्षामध्ये महाराष्ट्राने कोयना सुळशी कांदाटी विभागासारख्या दुर्गम विभागामध्ये कधीही जो निधी पाहिला नाही, कधीही तो 1000, 1500, 2000 करोडचा निधी आपण 10 लाख रुपये 15 लाख रुपये कुठल्या तरी आमदारकीच्या फंडातून आपण ऐकले होते, पण 1000-1500 करोडचा निधी हा या तुमच्या भूमिपुत्राने या संपूर्ण कोयना सुळशी कांदाटी विभागासाठी खर्च केलाय. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा, एवढंच मी फक्त म्हणेन. मी कुणाला आव्हान करणार नाही मतदान कुठे करा वगैरे नाही, पण माझा भूमिपुत्र या राज्याचं नेतृत्व करतोय तर त्याच्या पाठीशी मला उभं राहणं गरजेचं आहे. नाहीतर महाराजांचा एकंदरीत काळ आठवला तर वतनापोटी गेलेल्या लोकांची यादी क्षुल्लक आहे, परंतु सोबतीला असणारे चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा इतिहास राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या मला माहिती आहे शैलीजी चुकतायत, परंतु माझा माणूस आहे, चुकत असलं तरी त्याच्या मागे मला खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी उभे राहा. येणाऱ्या काळामध्ये पुढची गणितं काय आम्हाला माहीत असतं, लक्षात ठेवा. हे फक्त शॅम्पल असतं तुमच्या समोरच्या. त्या सर्व IAS ऑफिसर, कलेक्टर, तहसीलदार, शिवादादा, आमदार, खासदार, मंत्री महोदय की व्यासपीठावरती आमच्याबरोबर असे स्टेजवरती जेवायला वगैरे बसतात. सर्व गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, परंतु भूमिपुत्राच्या मागे उभे राहा. दुसरी गोष्ट, कमिटी अतिशय उत्तम काम करते. सचिन जे आहेत, दादा आताच कानामध्ये येऊन सांगितलं, उपाध्यक्ष आहेत. कोणताही आमच्याविषयी गैरसमज आपण करू नका. ज्या क्षेत्रामधून गेलोय तिथे परत आता येणे नाही. त्यामुळे भविष्यामध्ये गणेशजी तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव, पुन्हा येणे नाही. सर्व आजही तुम्हाला सांगतो 99% लोक म्हणताय साहेब परत या. प्रामाणिक आहे, मी तुम्हाला मेसेज दाखवेन, परंतु नाही. जर आम्हीच परत इथे यायचं असेल तर माझा तरुण कोयना सुळशी कांदाटी विभागाचा दुर्गम तरुण नेतृत्व कसे घडणार. आणि हे जोपर्यंत ज्यांना तुम्ही संधी देत नाही तोपर्यंत नेतृत्व घडणार नाही. आज दादा एवढा माझ्यापेक्षा सिनियर आहे, आम्ही एकत्र क्रिकेट खेळलोय. दादाला विचारा, अक्कलप्यापासून आम्ही सारोशीपर्यंत चालत गेलो आणि तो प्रसंग शैलीजी आपल्याला सांगतो 2च मिनिटामध्ये. आम्ही अक्कलप्यामधून सालोशीमध्ये चालत गेलो. सचिन जे आहेत त्यावेळी फायनल मारली. फायनल मारल्यानंतर परत अक्कलप्यावरून आम्ही 15-20 किलोमीटर चालत खाली आलो. अक्कलप्यामध्ये शिवादादा लॉन्च होती, लॉन्चमध्ये बसलो आणि प्रचंड पाऊस. आणि माझा 4-5 वर्षाचा भाऊ मी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. आणि आपल्या कोयना विभागाचा पाऊस आपल्याला माहिती आहे, वारं आणि त्यावेळी अवकाळी पाऊस, असा पाऊस पडायला लागला की बोट अशी वाटायला लागली. मला वाटलं मी पोहायला फार कडक आहे. आजही एवढं वय असलं तरी आजही गणपती सोडायला उतरलो तर पूर्ण बाहेर निघतो अर्धा किलोमीटर. मी वाचेन पण ज्याला आणलाय तो जीवन जाईल का, अशी परिस्थिती दादा होती. रात्री 10-11 वाजता आम्ही गाडवलीमध्ये पोहोचलो. म्हणजे अशा परिस्थितीमधून शैलेजी हे नेतृत्व घडलंय. आणि तिथे आमचे विकासजी होते, इकडे पांडुरंग आहेत. दादा मला बोलला की लक्ष कसं असतं, आमचे साहेब असे पुढे उभे राहतात, असे बघतात. आणि साहेब असे पुढे बघत असताना आता समजा सागर इकडे संतोष आहे, साहेब सागरला वाटणार साहेब माझ्याकडे बघताय, संतोषला वाटणार माझ्याकडे बघतायत. आणि अचानक मला शैलेश इकडे, पटकन गणेश इकडे, असं. मग आयुष्यभर त्यांच्यावर राहून शिकलो काय, तर हे शिकलोय. बघत जरी असलं पुढे तरी लक्ष हे चारी साईडला असेल तरच नेतृत्व घडतं. नेतृत्व उसणं मिळत नाही, ते कर्तृत्वानेच तुम्हाला तयार करावं लागतं. आणि पुन्हा एकदा गणेशजी, भारदार शरीर यष्टी आहे तसं भारदार आपण काम करा. किरणजी आमचे आहेत, संतोषजी आहे. संतोषजी जरा थोडे थंड आहेत, टेन्शन नाही घ्यायचं. लोक टीका करतात, कारण टीका केल्याशिवाय नेतृत्व घडत नाहीत आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे बोलत राहा, हसत खेळत राहा, हे जीवन पुन्हा नाही. त्यामुळं 4 महिने अतिशय पावसाळ्याचे दिवस आहेत, योगीचे आहेत. प्रत्येक वेळी मला काही ना काहीतरी असतं त्यांचं थोडंफार. तर कसा आहे विषय की 4 महिने पावसाचे दिवस असताना आपण प्रचंड मेहनत केली. कारण उन्हाळ्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा दादा ज्यावेळी आपण भरवतो त्यावेळी फारशी अशी अडचण वाटत नाही, परंतु पावसाळ्याच्या दिवसामधून बाईकमधून येणं, बाईकवरून आणि सकाळी 7 वाजता इथं येणं, त्यानंतर या सगळ्या गोष्टी करणं, हे काही सोप्या गोष्टी नाहीत. हे करून सुद्धा आपण 4 महिने कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता कमिटीने अतिशय यशस्वीरित्या ह्या स्पर्धा पावसाळ्याच्या पार पडल्या. आता मला वाटतं आपण जो काही कमिटी म्हणून निर्णय घ्यायला आणि आपला टेनिस क्रिकेटचा सीझन चालू होईल त्यासाठी आपण एक बैठक आयोजित कराल. त्या बैठकीमध्ये पुढच्या तारखा वगैरे आणि तिथून ते पुढचं 13 तारखेला बैठकीचं आयोजन देखील आहे. थोडंसं काय सचिनजी, मी काही गोष्टी या ठिकाणी बोलत नाही, परंतु जे चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. कारण जर चुकीला चुकी दादा म्हटलं नाही तर मग समाजामध्ये आराधना माजते. त्या गोष्टी मी व्यासपीठावरती न बोलता, जर योगायोगाने वेळ मिळाला, आता वेळ मिळणार नाहीच कारण इलेक्शन आहे, पण मी नक्की दादा त्या ठिकाणी येईन, काहीतरी थोडंसं बोलेन. कारण
काही गोष्टी आपल्या मार्गदर्शनामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अंमलबजावणी करून सुधारणा जर झाली तर भविष्यात तुमचेच नाव संपूर्ण 105 गावामध्ये होणार आहे. आजही तुम्हाला सांगतो, दादा मोठापणा सांगत नाही, शिवादादा आहेत, वर्षावरती काही भागातले नेते मंडळी येतात आणि आपुलकीने म्हणतात की विजयदादा अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही संस्था चालवली. कारण आपण आता एवढे आहोत, त्यावेळी एवढे होतो आणि त्यावेळी जे होतो ते तुम्हाला माहीत आहे. अशा सर्वांना एकत्रित घेऊन आपण गुण्यागोविंदाने संस्था चालवली. आमचे कार्याध्यक्ष, माजी कार्याध्यक्ष अरुणजी आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा दादा सर्व संपूर्ण कमिटीचं उत्तम काम केल्याबद्दल. जुनी आणि नवीन हा शब्द काढून टाका, मी तर म्हणतो सर्व समालोचकांना, जुनी नवीन हे काढून टाका. त्याने काय होतंय, मतभेद होतात, म्हणजे थोडंसं मनामध्ये वाटतंय जुने नवीन, मग आता ह्या आले काहीतरी काड्या करतील, कोल्या करतील, काही नाही. मी तर आता दादांचा मला असा गुप्त मेसेज मिळाला, मी त्या ग्रुपवरती बोलायचंच बंद करून टाकलं. खरं बोलतोय सचिनजी, मेसेज आला थोडासा की बाबा विजय शिंदे बोलल्याच्या नंतर काय होतं तुम्हालाही चांगलं माहिती आहे, थोडंसं बोलतो, पण कारण वयाच्या 8व्या वर्षी आजोबांनी बोटाला पकडून समाज दाखवलाय आणि त्यामुळं समाज काय असतो तो पिळून एकदम जवळून बघितलं असल्यामुळं मार्मिकच बोलणार, ते हृदयाला लागतं. त्यामुळे ते पण दादासाठी बोलायचं मन केलं. हे 5-6 महिने काय बोलत नाही आमच्या अध्यक्ष साहेबांसाठी, पण चांगली कामं करा, लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे असं करा. आणि पुन्हा सांगतो, ह्या पुन्हा संपूर्ण KSKने ही कमिटी सक्षम आहे, ही पुन्हा त्या पदावरती आली पाहिजे, एवढ्या शुभेच्छा मात्र मी या ठिकाणी तुम्हाला देतो. कदाचित तुम्हाला चुकीचं वाटेल पण खरं बोलतोय. समालोचक आमचे आहेत उमेशजी सावंत, आमचे तुषारजी जांभळे, कासपठार. आता फुलं म्हटलं की कासपठार तुम्हाला माहित आहे, त्यामुळं आपल्या दोघांचं देखील मनापासून कौतुक. कारण मी क्रिकेट खेळायला गेलोय, मी काय खेळतोय हे महत्त्वाचं नाही, परंतु मी खेळत असताना मला ऊर्जा, मला ताकद देण्याचं काम मात्र आपण करता. आणि आपल्या गोड आवाजाने ही 22 यार्डच्या माध्यमातून, संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून शैलेजी आपलं नाव घेणार आहे. 7 समुद्रपार ही स्पर्धा पोहोचवण्याचा गोड आवाज तुमच्या, आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. येणाऱ्या सीझनमध्ये आमची कमिटी आपल्याला नक्की आमंत्रण देत राहील आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन येऊन KSKचं नाव, KSKचा दर्जा आपण उंचावावा, एवढ्या शुभेच्छा दोघांना देतो. शैलेजी, ज्यावेळी आम्ही या ठिकाणी समोरचन करायचं त्यावेळी आपण येऊन बसायचं, त्यावेळी आपण समोरचन करायचं नाहीत. परंतु मी नेहमी भाषणामध्ये सांगत असतो की कोणीही दादा आईच्या पोटामधून या ठिकाणी शिकून येत नाही, तुम्हाला शिकायचं असतं इथेच. आणि सुरुवातीला चेंडू पडला, अमकं फलानं असं गोष्टी व्हायच्या, परंतु त्याच एकाच गोष्टीवरती सारखा बारकाईने अभ्यास करत 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 वाचन. समालोचकाला जास्तीत जास्त काय आवश्यकता असते, वाचनाची. आता तुम्हाला तर यूट्यूब असल्यामुळं सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत. आम्ही 22-23 वर्षापूर्वी करायचो, चेंडू आला, वावरात गेला, बांधावनं टाका, हे त्या गोष्टी होत्या. परंतु शैलेशजी आपल्या बाबतीमध्ये देखील सांगेन की अतिशय उत्तम, कमी वेळामध्ये KSKचा जो दर्जा आपण उंचवलात त्याबद्दल संपूर्ण KSK परिवाराच्या तर्फे आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील टेनिसच्या साठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आज 24 नाही 32 संघ ना, 32 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळले. कोण विन झालं KSC गावडूशी आणि जोळाई कुमटे. मला वाटतं आमचे साहेब आले नाही, तुम्हाला माहित आहे, आता नाव घेत नाही साहेबांचं, कारण पवार साहेब, कारण ते दिसले कुठे असले तरी थोडं सांगतो, काल परवा भेटून आलोय मी, पण खरोखरचे शरद पवार साहेबांना भेटून आलोय. त्यामुळे कसं आहे, शिवादादा मी 1.5 तास साहेबांबरोबर बसलो होतो. साहेब एवढा कुणाला वेळ देत नाहीत, पण काही गोष्टी अंतर्गत असतात, काही आम्हाला ओपन करता येत नाहीत, यूट्यूब आहे चालू आहे. परंतु आमचे पवार साहेब आले नाहीत. आकाशचं आणि त्यांचं रिलेशन काही वेगळं आहे, त्याच्यामुळं कुमटे आणि गावडोशी हा संघ एकत्र खेळतो. मला 1-2 वर्ष झालं. 2 वर्षे सुरुवातीच्या शेलार मामानी बाजी मारली होती. शेलार मामा मला वाटते कोठवशी आणि रेणुशी, त्या 2 वर्षे सलग शेलार मामा होते बक्षिसामध्ये. आणि आता कुमटे आणि गावडोशी हा संघ, मनापासून आपला आभार, उत्कृष्ट असा खेळ केल्याबद्दल दोन्ही संघाचे आभार. इकडे आमचे झांजवडवाले आहेत, खेकड्यांसाठी प्रसिद्ध, खरं बोला पाहिजे ना, खेकड्यांसाठी प्रसिद्ध. आणि कुरुशी म्हटलं की आता भाऊकीच, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात एकच नाव, फक्त शिंदे. चुकीचं नाही, खरं सांगतोय. धर्मवीर 2 देखील काल रिलीज झालाय, अतिशय उत्तम सिनेमा आहे, एकदा बघा. दिघे साहेबांच्या जीवनावरती आहे, परंतु शिंदे साहेब देखील दैनंदिन जनजीवन जगत असताना काही अडचणी दादा आपल्याला माहीत नसतात शिवादादा, परंतु व्यक्तिगत आलेल्या अडचणी आम्हाला माहीत आहेत कुटुंबाला, म्हणून त्या अडचणीवरती, त्या प्रसंगावरती शिंदे साहेब, गणेशजी हा पिक्चर आहे, किरणदानी बघितलाय. तर भाऊकी
आता थांबायचं नाही, आता टेनिससाठी पळायचं. ठीक आहे, कमिटीला एक नक्की विनंती करेन की प्रीमियर लीग तर आपण आणतोच, परंतु टेनिस क्रिकेटला जर समजा कमिटीच्या माध्यमातून जर विचार करून 2 गाव 1 संकल्पना जर घेता आली तर नक्की एकदा प्रयत्न करा, एवढं सांगतो. खूप वेळ घेतला, थोडंसं दुःख झालं असेल, काही लोकांना वाटलं असेल, पण खूप वेळ घेतला. पुन्हा कमिटीचा आभार. संपूर्ण आमचे अरुणभाई कदम, शिवादादांना निघाले होते परंतु त्यांना शैलीजी आपण थांबवलं. दादा खूप वेळ दिलात, त्याबद्दल संपूर्ण KSK परिवाराच्या वतीने आपलं मनापासून आभार. आणि व्यासपीठावरती संपूर्ण डेकोरेटर, लाईट वगैरे सगळं सचिनजी आपलं देखील आभार. येणाऱ्या काळात एक चांगला उद्योजक म्हणून आपण अजून इम्प्रूव्हमेंट करून पुढे यावं, एवढं आपल्यासाठी देखील शुभेच्छा. काय शैलीजी बरोबर? सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवून जो माझा आदर सन्मान केलात आणि जे काही उद्गार आपले माझ्यासाठी तुम्ही काढतात हे खरोखर कौतुकास्पद आहेत. आणि ह्याचा विचार एकंदरीत करून मी या ठिकाणी येत असतो आपल्या प्रेमापोटी. आणि सचिनजीचं प्रेम तर माझ्यावरती फार वर्षापासून, त्यामुळे सर्वांचं मनापासून एक ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक या 2 संघांनी जे पटकावला, 4 संघ असतील, आपल्याला देखील शुभेच्छा देतो. जयदीप आता टेनिससाठी तयारीत राहा. सर्व खेळाडूंना या ठिकाणी नाव न घेता शुभेच्छा देतो आणि संपूर्ण कमिटीला देखील शुभेच्छा देतो. चांगलं कार्य करताय, चांगलं करत राहा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिंदे साहेबांनी या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख केला आणि शिंदे साहेबांचा एक प्रश्न माझ्या समोर आला की एकनाथजी शिंदे साहेब, मात्र शिंदे साहेब असं म्हटलं जातं ना की महाराष्ट्राची संस्कृती ही खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये वैविध्यताने नटलेली ही संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये न झेपणारी तलवार हातामध्ये घेतली आणि तदनंतर एक स्वप्न पाहिलं, याच देही याच डोळा. ते स्वप्न पूर्ण केलं ते आमचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याच विचारांना प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या महाराष्ट्राला घडवलं. आणि त्याच विचारांमधून पुन्हा एकदा धर्मवीर अनंत दिघे साहेब यांनी मात्र ठाणे आणि ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर घडवला. आणि ठाण्यामधल्या धर्मवीर अनंत दिघे साहेबांचं प्रतिबिंब म्हणजे आमचे एकनाथजी शिंदे साहेब. सर्वांना विनंती आहे, एक हाताने वज्रमुठ करूया आणि इथे आज मात्र एक संकल्प घेऊया. हो, आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीमागे सर्वांनी एक हाताने एकत्र घ्यायची आहे आणि सांगायचं, हो शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या सिडीज शिंदे साहेबांचा विजय असो असा आपण या ठिकाणी उल्लेख करूया आणि या स्पर्धेच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळूया. खरोखरच शिंदे साहेब खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज ज्यावेळी आम्ही ग्रामीण भागात जातो ना, आम्ही प्राऊड पाहतो. जो महाबळेश्वरचा रस्ता आहे ना, जिथे मात्र सिंगल होता तो आता चौपदी होतोय. पहा मित्रांनो, हे शिंदे साहेबांचं काम आहे. शिंदे साहेबांच्या कामाची तोंडाने सांगण्याची गरज पडत नाहीये. आणि आता जाऊया प्राइज डिस्ट्रीब्युशनाकडे, जिथे मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. साहेब, या सीझन मध्ये हा सीझन आपल्याला पाहायला मिळाला. या सीझन मध्ये खऱ्या अर्थाने आमच्या संपूर्ण KSK प्रतिष्ठानच्या कमिटीने एक नवीन संकल्पना आणली आणि या संकल्पनामध्ये संकल्पना जरी जुनी असली तरी देखील मात्र या सीझन मध्ये पुन्हा एकदा त्याला एक चालना दिली आहे. या स्पर्धेमध्ये, या संपूर्ण सीझन मध्ये रबर बॉल हंगामामध्ये नाविन्य काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. यंग टॅलेंट ऑफ द सीझन, एनी गेसेस? चला उमेश सर, या सीझन मध्ये काही खेळाडू आपल्या समोर आले, सुंदर खेळ त्यांनी केला आणि या सीझन मध्ये या सीझनचा यंग टॅलेंट ऑफ द सीझन आपल्या माध्यमातून उल्लेख होणं फार गरजेचं आहे. कोण असेल? आणि हे सन्मान देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय किरण दादा शिंदे यांना. मी आमंत्रित करतोय किरण दादा, या सीझन यंग टॅलेंट ऑफ द सीझन या स्पर्धेतला चला नामा उल्लेख येऊ द्या. एनी गेसेस? सगळ्यांच्याच मुखात शिंदे साहेब पहा, या खेळाडूचं नाव आहे आणि या सीझनला सीझन ऑफ द टॅलेंट म्हणून यंग टॅलेंट समोर आलंय. नाव आहे सुजल मोरे, 9 विकेट. यंग स्टार कुरोशीचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमधून यायचा आहे. सुजलला आपण पाहिलं खरं तर यंदाच्या सीझन मध्ये गणेश शिंदेने त्याला लॉन्च केला यंगस्टार कुरोसे टीम कडनं आणि काय त्याचा वेल बेस्ट परफॉर्मन्स राहिलाय सुजलचा. यंग टॅलेंट ऑफ द सिरीज सुजल मोरे 9 विकेट या हंगामामध्ये घेतलायत आणि हा त्याला पुरस्कार देण्यात येत आहे. सुजलशी आपण चर्चा करूया.
सुजल यंदाच लॉन्च झालाय ना गणेश दादा, यंदाच लॉन्च झालाय आणि मला वाटतं पहिल्यांदाच बॉलिंग केली ना. परंतु सुजल मोरे एकूण 9 विकेट या पावसाळी सीझन मध्ये तू घेतल्यास. या सीझन मध्ये खेळ करत असताना आतापर्यंत ट्रॉफ्या तुम्ही पटकावल्यात एकूण 4. कसं वाटतं या सीझन मध्ये खेळत असताना, कसं वाटलं? खेळताना असं काय वाटलंय म्हणजे पहिलं जेव्हा आम्ही म्हणजे मी तर आत्ता 2 वर्ष झालं टीममध्ये आलो आहे, पण आमची टीम म्हणजे पहिली खूप अशी म्हणजे जास्त कोण नसायचे, तर गणेश दादा मी मस्त टीम बनवली आणि तसं पुढे पुढे म्हणजे यावर्षी मला चान्स भेटला आणि मी बॉलिंग केली. कधी बॉलिंग करत असताना असं या सीझन मध्ये कधी काही दडपण? नाही, दडपण नाही, प्रॅक्टिस केलेली झाली. टीम मधून सपोर्ट कसा मिळालाय? टीम मध्ये तर काय गणेश दादा आहे, स्वप्नील दादा, सागर दादा, मयूर दादा. तर यंग टॅलेंट ऑफ द सिरीज ट्रॉफी मिळाली आहे, कसं वाटतंय? छान, थँक्यू. आणि डेडिकेट कोणाला करणार का? मलाच. यस, थँक्यू. खरं तर आणि यंग टॅलेंट ऑफ द सिरीज 2024 रेनी सीझन 9 विकेट ठरलाय तो सुजल मोरे, यंग स्टार कुरुसी. आता मात्र पुढील सन्मानाकडे आपण जातोय. या सीझन मध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द सीझन या स्पर्धेमध्ये जवळजवळ आतापर्यंत आपण जर विचार केला तर 19 ते 20 स्पर्धा या सीझनला झाल्या सचिन सर, आणि याच्यामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द सीझन आपल्याला पाहायला मिळालाय, ज्याच्या नावावरती एकूण 361 धावा आहेत. या सीझन मध्ये अतिशय जबरदस्त अशी कामगिरी करणारा बॅट्समन ऑफ द सीझन नामांकन आपल्या समोर आलंय आणि हे नामांकन देण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम आमंत्रित करतोय काशीनाथ दादा सकपाळ यांना. आम्ही विनंती करतो, या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक दिला जाईल. या सीझनचा बेस्ट बॅट्समन ऑफ द सीझन नाव आहे, संघ आहे घोरेफाडू संघाचा निखिल जाधव. 361 धावा या सीझन मध्ये त्यांनी बनवल्यात. ते या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यांनी या किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, चला विनिंग टीम मधून कोणतरी एक जण या. एक विस्फोटक फलंदाज आहे खरं तर, आणि एक आक्रमक फलंदाज, कित्येक स्पर्धा गाजवल्या त्याने. आणि ज्या पद्धतीने निखिल जाधव खेळतो ना, त्यावेळेस प्रत्येकाला हवा असं वाटतं यार षटकारची देवी बोली तो खूप चांगली करतो, खूप बॅटिंग चांगली करतो. आणि तब्बल धावा त्याने ठोकल्या गेल्या या सीझन मध्ये. खरं तर मॅचेस कमी खेळल्या परंतु धावा त्याच्या बॅट मधून आल्यात, त्या 361 धावा. नक्कीच. आता मात्र पुढील पारितोषिकाकडे आपण जातोय. या सीझन मध्ये फलंदाजाची चर्चा झाली, आता गोलंदाजाची देखील दखल घेतली जाणार आहे. या सीझन मध्ये बॉलर ऑफ द सीझन एनी गेसेस कोण असू शकतो? बॉलर ऑफ द सीझन नाव येऊ द्या. मयूरचं नाव येत आहे, मात्र इथे पहा टीम आहे ज्याच्या नावावरती 13 विकेट आहेत. ज्याच्या वेळी KSKचं टीम लीड करते त्यावेळी पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलंय ना तो गोलंदाज ठरलाय. यावेळी पाहायला मिळालाय सोनाट संघाचा प्रतीक सकपाळ ठरलाय या सीझनचा बेस्ट बॉलर. या प्रतीक या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. सुरेश सकपाळ येत आहेत. येस सुरेश, या आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहात. जबरदस्त खरं तर ज्यांनी आक्रमण केलं, युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे, परंतु आणि छोटा पॅकेट बडा धमाका ही ट्रॉफी त्याला प्राधान्य करता होता आपण. खरं तर ज्या पद्धतीनं सुरेशजी ज्या पद्धतीने आपण हँडल करता, खरं तर प्रतीकला ज्या पद्धतीने युवा आहे कशा पद्धतीनं त्याला तुम्ही यूज करता, वापरता, या हंगामामध्ये त्याला त्याचा वापर केलाय बॉलिंग करत असताना. नाही, कारण की तो हर टायमाला आम्हाला आतापर्यंत चांगले बॉलिंग अटॅक देतो, कारण की तो पहिला ओव्हर टाकतो आणि आम्हाला त्यामधून आम्ही प्लस पॉईंट काय माहिती का, त्यामध्ये ओव्हर टाकली ना की आम्ही प्लस मध्ये येतो. त्याने 6 रनाची ओव्हर टाकली किंवा विकेट चांगल्या मेन विकेट घेतले की आम्ही मॅच मध्ये येतो, इन होतो. त्याच्यामुळे तो चांगलाच बेस्ट बॉलर आहे आमचा. या हंगामामध्ये खेळ करत असताना आपल्याला देखील इंजरी होती, परंतु कशा भावना आहेत या सीझन मध्ये, कशा पद्धतीने खेळ केलात?
इंजरी असू दे काही असू दे पण गावासाठी खेळण्याचा जो अभिमान वाटतो ना तो महत्वाचा आहे, बाकी काही नाही. थँक्यू. खरं तर टीम महत्वाचं आहे, गाव महत्वाचं आणि प्रत्येक जण नावासाठी नाही तर प्रत्येक जण गावासाठी खेळत असतो. थँक्यू सो मच. थँक्यू सुरेश. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र जाऊया या सीझन मध्ये अतिशय जबरदस्ती ज्या संघाने कामगिरी केली आहे, या सीझन मध्ये ज्या संघाने मात्र आपल्या कामगिरीने मात्र प्रत्येकाची माना वळवल्यात, नजरा फिरवल्यात, या सीझन मध्ये टीम ऑफ द सीझन हा पारितोषिक देखील आपल्या समोर येत आहे. आणि हे पारितोषिक विशेष करून सचिन शिंदे साहेबांकडून आपल्याकडे काही आणखी काही पारितोषिक या ठिकाणी उपलब्ध राहिलेत. या सीझन मध्ये मित्रांनो आदर्श संघ हा देखील आपल्या समोर एक पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. अध्यक्ष महोदय यांच्या शुभ हस्ते मित्रांनो अतिशय जबरदस्त अशी कामगिरी ज्या संघाने मात्र या सीझन मध्ये केली आहे, आदर्श संघ म्हणून हा किताब पटकावलाय. नामांकन आमच्या समोर फार मोठं होतं, मात्र त्याच्यामध्ये आम्ही टीमला समोर घेऊन आलोय. या सीझनचा आदर्श संघ ठरलाय, गाव आहे JMCC कळमगाव. टीम राहिली आहे या सीझनला आदर्श टीम, त्यांना देऊया या ठिकाणी हा पारितोषिक. आणि त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह यायचं आहे, जर कोण अवेलेबल नसेल तर या खालून यायचंय. काशीनाथ दादा येतील, काशीनाथ दादा या कळमगावचेच आहेत. यस, खरं तर हा आदर्शपूर्वक आपण सन्मान देतोय. जे आदराने खेळत असतात, प्रत्येकाला आदराने वागवत असतात आणि खरं तर शांत आणि संयमाने खेळ करत असतात. आणि हा खरं तर आपण पुरस्कार या टीमला देण्यात येत आहे. शैलेश सोंडकर यांनी पुन्हा एकदा इथे काही आमच्यापर्यंत पॉइंट्स दिलेत. टीम ऑफ द सीझन हे पारितोषिक आपण सर्वात प्रथम घेत आहोत. आणि या सीझन मध्ये अतिशय उत्कृष्ट टॉप ऑफ द रेस, खऱ्या अर्थाने टॉप वरती राहण्यासाठी मात्र यावेळी अग्रक्रमण केलं. उमेश सर, सकाळी आपण पाहिलं जी लिस्ट वाचली त्याच्यावरती अनेक संघ आपल्याला पाहायला मिळाले. आपण पाहिलं ना तर सकाळी खालच्या गोष्टीतून जर पाहिलं तर देवळी होती, त्यानंतर मात्र रेणुशी होती. मात्र या सीझन मध्ये रोळे टीम देखील लढली होती. आणि आज मात्र या सीझनला टीम ऑफ द सीझन ज्यांनी मात्र संपूर्ण सीझन गाजवलाय टीम आहे यंग स्टार कुरोशी. टीम राहिली आहे या सीझनला टीम ऑफ द सीझन या संपूर्ण टीम आणि त्यांचा कॅप्टन. या हंगामामध्ये या टीमनं खरं तर क्लास दाखवलाय, खास केलंय, स्पेशल केलंय. खरं तर यंग स्टार कुरोशी टीम गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही खरं तर प्रदार्पण करत असते. आणि बेस्ट ऑफ द सीझन खरं तर आणि 36 गुण आणि 4 ट्रॉफ्या त्यांनी पटकवलेल्या आहेत. टीम ऑफ द सिरीज यंग स्टार कुरोशी टीम 36 गुण, जबरदस्त कामगिरी राहिली आतापर्यंत. 4 ट्रॉफ्या त्यांच्या नावावरती राहिल्या. दमदार खेळ राहिलाय. प्रत्येक खरं तर खेळ करत असताना अप्रतिम त्यांनी खेळ केला आणि आज खरं तर टॉप ऑर्डर आणि टॉप क्वालिटी. वाह, भावकीच्या हाताने भावकीचा सन्मान होतोय, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. या टीम कडे जाऊया. या टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थाने गणेश दादाकडे येणार नाहीये, नामदेव याच्याकडे येणार आहे. यस, यायचं मयूर शिंदे याच्या पद्धतीनं गणेशजी ह्या सीझन मध्ये टीम ऑफ द सिरीज हे तुम्हाला पहिल्यांदाच मिळते का या अगदी या फॉर्मॅट मध्ये, ज्या वेळेस आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये 4 वर्ष झालीत, 4 वर्षांमध्ये आतापर्यंत हे पहिलंच आहे का? मयूर बोलतोय का? लाल्या, हा रिस्पेक्ट आहे गणेश. मी अमर सर्वांना सांगू इच्छितो, सर्वांना वाटतं की यंगस्टार टीम चॅम्पियन झाली, पण त्याच्या मागे खूप मोठा स्ट्रगल आहे. 2017 साली टीम आम्ही ओपन केली, तेव्हापासून 3 वर्ष कंटिन्यू हारत होतो आम्ही. माझ्याबरोबर सुनील आहे, तो माझ्यासोबत उभा होता. एकाही मुलाकडून आम्ही एंट्री फीसाठी पैसे घेतले नव्हते, फक्त आम्ही पैसे टाकत होतो, मुलांना खेळायला देत होतो आणि मुलं खेळत होते. ती मुलं खेळून खेळून आज असे झालेत
की दादा तुम्ही फक्त फिल्डिंगला उभे राहा, आम्ही तुम्हाला खेळून दाखवतो. आणि त्याचं सार्थक करून दिलं माझ्या मुलांनी. मागे 2-3 वर्ष काय जे राजकारण झालं असेल सर्वांना माहिती आहे, पण मुलं कट्टर राहिली, माझ्यासोबत राहिली, आमच्या दोघांसोबत राहिली. आमच्या सुनील आहे, मी आहे, सागर आहे, आमच्यासोबत मुलं राहिली आणि त्याचं सार्थक म्हणून आज ही ट्रॉफी भेटले. बस पुढे जास्त काय बोलत नाही, पण आमचं सार्थक झालं, ही ट्रॉफी भेटली आम्हाला. पाटलांची पोरं शैलेशजी खरं तर मेहनत आहे याच्या पाठीमागे. या घाम गाळलाय ह्याने, तेव्हा हे असे दिवस येतात आणि ते दिवस आली आहेत. खरं तर यंगस्टार कोरोची टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. यंगस्टार कुरुशी टीम. मात्र पुढील सन्मानासाठी आम्ही आमंत्रित करतोय विकासभाई कदम, वाकीगावचे सुपुत्र आहेत आणि समाजसेवक आहेत. विकासदादा या, आपले शुभ हस्ते आम्ही पुढील सन्मान देणार आहोत. आपल्याला मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. मित्रांनो, या सीझन मध्ये उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी ज्या खेळाडूने केली, KSKचं नेतृत्व केलं. या सीझन मध्ये प्लेअर ऑफ द सीझन, एनी गेसेस कोण असेल या सीझनचा प्लेअर ऑफ द सीझन? एनी गेसेस? मयूर याचं नाव आलंय, स्वप्नीलचं नाव आलंय. या बाजूला जर पाहिलं ना तर संतोष यांचं देखील नाव चर्चेत राहिलं होतं आणि विवेकचं देखील नाव आलं होतं. मात्र यावेळी बाजी मारली आहे, या सर्वांच्या पुढे घेऊन गेलाय, ज्याच्या नावावरती आहे 352 धावा आणि 10 विकेट. खेळाडू ठरलाय रुळे वैभव रुळे संघाचा बाहुबली, नाव आहे विवेक शिंदे, प्लेअर ऑफ द सीझन. चला सचिन सर या आणि या ठिकाणी पारितोषिक देखील घ्यायचं आहे. जबरदस्त आपण पाहिलं तर काय बॅटिंग केली होती विवेक शिंदे. खरं तर ऍज अ ऑलराऊंडर 10 विकेट घेतल्या होत्या. धावांचा पाऊस पडत असतो. सचिनजी थोडक्यात सचिनजी नाही लाजलेत ते. नक्कीच अतिशय सुंदर खेळ रंगला. हे होतं या सीझनचं आतापर्यंतचं कौतुक. मात्र आता आजच्या दिवसातला खेळ, फायनलच्या मॅचकडे वळूया. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्कृष्ट अशा पद्धतीने पारितोषिक देखील दिले, त्या देणगीदारांचा आम्ही आभार मानू. मात्र या सीझन मध्ये फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या संघाकडून आपण पाहिलं, झोळाई 11 कुमठे आणि गावडोशी संघाचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम आमंत्रित करतोय अरुण दादा कदम यांना. मी विनंती करेन की या, आपले शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतोय. या अरुण दादा. चला किशोर दादा या, आपण या. अरुण दादा नाही येत आहेत. चला, या मॅचचा फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूने मात्र सुंदर अशी कामगिरी केली आहे, तो खेळाडू आहे झोळाई 11 कुमठे टीमचा, नाव आहे आकाश, ज्यांनी मात्र सुंदर कामगिरी केली आहे. कम्मालीचा खेळ आकाशांनी केला आणि त्यांना दिलं जाईल या सीझन मध्ये फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. यस, डेडिकेशन केलं जात आहे आकाश. श्री लगेचच यायचंय. श्रीसाठी हे डेडिकेशन दिलंय, याच्या मागचं कारण बॉलिंग चांगली टाकली त्याने. श्रीसाठी पुण्यापासून इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि श्री कशा पद्धतीने पाहता या खेळाडूकडे? तो आमच्या टीमचा हुकमी एक्का आहे. वाह, हुकमी एक्का आहे आणि खरोखरच या खेळाडूने मात्र आज प्रभावित केलाय. श्री वय वर्ष जरी कमी असलं तरी देखील या सीझन मध्ये सुंदर कामगिरी राहिली आहे. कसं वाटतंय हा किताब मिळवताना, फायनलचा किताब? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. चला, खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आता मात्र जाऊया आपण पुढील पारितोषिकाकडे आणि चर्चा होईल. चला जाऊया. उमेश सर आणि तुषार सर या. तुषार सर या. आता मात्र मी या बाजूने उभा राहीन, तुम्ही तिकडे जाऊन प्रश्न विचारले तरी चालेल. या तुषार सर, प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या टुर्नामेंट मध्ये ज्या खेळाडूने मात्र कम्मालीचे गोलंदाजी करत असताना
क्षेत्ररक्षणामध्ये अशी काही कसक दाखवली ना की प्रेक्षकांची मन मोहित केली आहेत आणि या सीझन मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिला आणि या सीझन मध्ये बेस्ट विकेट कीपर देखील नामांकन आमच्या समोर आलाय या टुर्नामेंट मध्ये. यस चर्चा होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे KUCC गौडोशी. या टीमचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे संतोष सकपाळ. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत या टुर्नामेंट मध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय तुषार सर आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. या शिवाजी दादा या आपले शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतोय. खऱ्या अर्थाने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जॉन्टी रोड्स कोण आहेत ना तर संतोष सकपाळ आहेत. संतोष सकपाळ खरं तर मी तुमच्याशी वार्तालाप करेन. ठीक आहे आता मग पुढील पारितोषिकाकडे जाऊया आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम चला या ठिकाणी मी किरण दादा शिंदे यांना आमंत्रित करतोय आणि काशीनाथ दादा आपल्याला मी विनंती करतो आपण समोरच्या दिशेने या. या दोघांच्या शुभ हस्ते रायझिंग स्टार या टुर्नामेंट मध्ये कोण ठरलाय तर नामांकन आपल्या समोर आलाय उभारता सितारा. यस इट इज. पुन्हा एकदा मित्रांनो कोण असेल. या बाजूला कुमठे टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं यंगस्टार कुरोशी आहे आणि त्याचबरोबर झांजवड टीम आहे. झांजवड टीम थोडीशी शांत आहे आणि या बाजूला गावडोशी टीम देखील आहे. मात्र या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट उभारता सितारा नाव आहे जोळाई 11 कुमठेचा श्री जाधव ठरलाय उभारता सितारा या टुर्नामेंट मध्ये. श्री झोळाई 11 कुमठे. पहा हा खेळाडू आहे ना त्याच्या तब्येतीवरती जाऊ नका. देहबोली आहे ना ती भरगच्च बांधा आहे. मात्र 22 वर्षापेक्षाही कमी वयाचा हा खेळाडू श्री जाधव आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर टू तुषार सर. अगदी अंडर 22 चा खेळाडू आहे आणि श्रीने मात्र आज मन जिंकलेत. उभारता सितारा हे तुम्हाला पारितोषिक मिळालंय. कशा पद्धतीच्या भावना आहेत. भावना काय मस्त वाटते खूप छान वाटते. आणि KSK महाबळेश्वर कमिटीने आज सातत्यपूर्वक गेली 4 वर्षे ही स्पर्धा ज्या पद्धतीने उंचावलेली आहे आणि खऱ्या अर्थानं 2 गाव 1 टीमच्या माध्यमातून खेळत असताना काय अनुभव आला. अनुभव एक की बाहेरच्या मुलांसोबत खेळायला भेटते आपल्याला खूप छान वाटतंय आणि KSK बद्दल बोलायचं झालं तर आयोजन खूप छान होतं. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया पुढील सन्मानाकडे आणि हा सन्मान देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय प्रकाशजी माने विकासजी कदम या दोघांना मी विनंती करेन. लिजंड क्रिकेटर आणि लिजंड क्रिकेटरचा सन्मान आम्ही लिजंड कडूनच करतोय. या दोन्ही लिजंडला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. मित्रांनो या सीझन मध्ये लिजंड क्रिकेटर या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तो खेळाडू आहे नाव आहे देवळी गावचा वय वर्ष 51 नाव आहे मनोज राजपुरे ठरलेत लेजंड खेळाडू या टुर्नामेंट मध्ये आणि ते या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण जातोय आणि हा सन्मान राजासारख्या व्यक्तिमत्वाला आम्ही आमंत्रित करतोय. विजयदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते मैदानाचा राजा फायटर प्लेयर कोण ठरलाय आणि सिक्सर किंग म्हणून ज्यांचा उल्लेख केला गेलाय तो खेळाडू आजच्या दिवसामध्ये राहिलाय. नाव आहे
एनी गेसेस? स्वप्नीलचं नाव आलंय का? आकाश नाही येऊ शकत का? पहा इथे टीम आहे देवळी गावचा राज पवार, सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानाचा राजा, 9 षटकार ज्यांनी लगावले तो राज पवार रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी एक येतील आणि त्यांचा हा पारितोषिक घेतील. थँक्यू. आता मात्र पुढील क्षेत्ररक्षकाचा झाला. आता मात्र आपण पुढील पारितोषिकाकडे जातोय. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली ज्या खेळाडूने, अतिशय सुरेख कामगिरी केली ज्या फलंदाजांना बीट केलं, या टीम मध्ये आपण पाहतोय. या सीझन मध्ये, या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये कोणता डिफिकल्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला याच्या नावाची चर्चा होते. चला गावडोशी संघ थोडस कॅज्युअली घेऊ नका. उत्कृष्ट बॉलर या टुर्नामेंट मध्ये कोण असेल? एनी गेसेस? त्या बाजूने कोणाचं नाव आलंय? श्रीचं देखील नाव आलंय का? श्री असू शकत नाहीये का? मात्र इथे बाजी मारली आहे. उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंट मध्ये राहिलाय. यंगस्टार कुरोशी आणि झांझवड टीम कडून खेळत असताना यंगस्टार कुरोशी टीमचा सुजल मोरे ठरलाय या टुर्नामेंट मध्ये. या मॅच मध्ये त्याने मिळवल्यात विकेट, 4 विकेट मिळवल्यात. सुजल यांच्याकडे जाऊया आणि हे पारितोषिक मी पुन्हा एकदा अध्यक्ष महोदयांना विनंती करेन या तिथूनच दिलं तरी चालेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज राहिलाय. येस, चर्चा होते. उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला सुजल. सुजल खूप खूप धन्यवाद तुमचे. आता मात्र जाऊया उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देण्यासाठी विशेष करून आमंत्रित करतोय संतोषदा सकपाळ आणि कार्याध्यक्ष गणेशदा यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आपल्याला हा सन्मान द्यायचा आहे. मित्रांनो, ज्या खेळाडूने मात्र उत्तुंग षटकार लगावले, उत्तुंग चौकार लगावले या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब टीम आहे. उत्कृष्ट फलंदाज कोण असू शकतो? तर नाव आमच्या समोर आलंय या टुर्नामेंट मध्ये. उत्कृष्ट फलंदाज ज्याने मात्र बनवल्यात 76 रन्स तो खेळाडू आहे झांझवड आणि यंगस्टार कुरोशी टीम कडून खेळत असताना यंगस्टार कुरोशी टीमचा स्वप्नील शिंदे. लाल्या या टीमने मात्र, या खेळाडूने मात्र उत्कृष्ट फलंदाज हा किताब यस मनोगत घेतलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील. स्वप्नील, या शेवटच्या स्पर्धेमध्ये हे पारितोषिक मिळताना कशा भावना आहेत? मी तर सर्वात पहिलं विजयदादांकडून सॉरी मागतो की आमच्याकडून काही चुकी झाली असेल ना तर सॉरी, परत चुकी होणार नाही. आणि मी ट्रॉफीसाठी आलो तर म्हणजे हे सगळं जे भेटतंय ना मला ते फक्त माझ्या टीममुळेच भेटतंय मला. हे मी सातत्य सांगत आलो तुम्हाला, कारण की जेवढं माझ्या टीमने माझ्यासाठी केलं ना ते कोणीच करू शकत माझ्यासाठी. त्यामुळे जे मला भेटतंय ना सगळं टीमचंच आहे. मी कधी पण खेळतो ना माझ्या टीमसाठीच खेळतो. स्वप्नील, आज मात्र सकाळच्या सत्रामधून जेव्हा घरातून निघाला तेव्हा असं वाटलं होतं की आज मी बेस्ट बॅट्समनचं किताब घेऊन जाईन? असं काही वाटलं तर नव्हतं, पण जेव्हा इथं आलो ना ट्रॉफी बघितली ना मोठीवाली तेव्हा वाटलं होतं की आज नक्कीच पहिला नंबर मारला पाहिजे काय पण करून. पण काय यार, हारलो आता काय करणार. ही ट्रॉफी जर डेडिकेट करायची असेल तर कोणाला करशील? ही ट्रॉफी मी माझ्या टीमसाठीच करेन, कारण की त्यांच्यामुळेच मला हे सगळं भेटत आलं आणि याच्या पुढे भेटणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. हे होते या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन. आता मात्र जाऊया
या पुढील पारितोषिकाकडे जे आमच्या समोर येत आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी नक्कीच आपण पाहतो NSP स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला बॅट देखील दिली गेली आहे. सुमित दादा ढेकळे यांच्या माध्यमातून हे आपल्याला पारितोषिक दिलं गेलं आहे. चला आता मात्र या ठिकाणी पारितोषिक देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रथमतः आमंत्रित करतोय. संपूर्ण व्यासपीठ यांना मी विनंती करेन आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती करेन या आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवसाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या टुर्नामेंट मध्ये ज्याने मात्र कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी केली आहे मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन की आपल्या माध्यमातून हे पारितोषिक द्यायचं आहे. एक चमचमती बॅट NSP स्पोर्ट सुमित ढेकळे आणि मालिकावीरचं हे किताब या समोरच्या दिशेने घेऊन यायचं आहे. चला या बाजूला KUCC गावडोशी टीम आणि कुमठे टीम या टीम कडून कोण असेल यंगस्टर आकाश असं नाव आलंय. मात्र या बाजूला देखील टीम आहे झांझवड टीम आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर कोरोशी टीम. कोण असेल मालिकावीर या स्पर्धेचा राजा. यस इथे नामांकन आलंय ज्याच्या नावावरती आहेत 79 रन्स आणि 2 विकेट. खेळाडू ठरलाय KUCC गावडोशी संघ आणि त्यांच्या समोर असणारा झोळाई 11 कुमठे या संघाचा आकाश जाधव मालिकावीर या स्पर्धेमध्ये बहुमान पटकावताना पाहायला मिळालाय. कमालीचा खेळाडू विराट कोहली या नावाने ओळखला जाणारा आणि विकास दादा या आपण देखील यायचंय. सर्वांनीच या व्यासपीठावरील सर्वांनाच मी विनंती करतो या खेळाडूला हा बहुमान द्यायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाश जाधव सळी आणि लास्ट इयरचा देखील मानकरी ठरला होता का आकाश. यस काय उत्साह आहे उमेशर येथील आकाश. आता थांबायचं नाही आता बोलायचं. आकाश विराट कोहली या नावाच्या पाठीमागे तुला संबोधलं जातं कुठेतरी दडपण येतं. असं काय नाही असं काही नाहीये. परफॉर्मन्स कसा राहिला आजचा. ठीक होता. आजच्या दिवसामध्ये हे पारितोषिक पटकावत असताना कशा आहेत भावना. एकदम आनंद होतोय खूप आनंद होतोय. ही टुर्नामेंट सर्वात प्रथम पहिलं प्रेम कोणतं आहे तुझं. क्रिकेट. दुसरं क्रिकेटच. पहिलं दुसरं प्रेम क्रिकेटच आहे. क्रिकेटसाठी आम्ही झटतो. मात्र आकाश ही स्पर्धेमध्ये खेळत असताना कोणता डिफिकल्ट बॉलर होता ज्याला मात्र खेळत असताना तुम्हाला थोडीशी कठीणाई आली. मयूर शिंदे हे गोलंदाज प्रामाणिक होतं. मात्र कोणता गोलंदाज असा होता ज्याला मात्र फार मनसोक्त आनंद घेतला त्याच्या अगेन्स्ट खेळताना. विशाल. वाह विशाल म्हणजे अतिशय सुंदर. आणि गतवर्षी देखील विजेता होतात. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही या मैदानात आलात त्यावेळी वाटलं होतं की या सीझन मध्ये मालिकावीरचा या टुर्नामेंट मध्ये मालिकावीरचा किताब पटकावाल. नाही असं काय नव्हतं वाटलं पण आपल्याला ती ट्रॉफी बघून मला वाटलेलं की आपण 1 नंबरचा प्राइज मारू. एवढा आत्मविश्वास. हो तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. हे होते या टुर्नामेंटचे मालिकावीर या टुर्नामेंटचे राजा आकाश जाधव. KUCC झोळाई 11 कुमठे या टीमचे खेळाडू आहेत. आता मात्र जाऊया या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जिथे रोख रक्कम 11,000 रुपये व चमचमती ट्रॉफी हे पारितोषिक आम्हाला दिलं गेलंय. प्रदीप दादा जाधव आणि कला दिग्दर्शक आणि त्याचबरोबर कोपरी गावचे समाजसेवक सन्माननीय विकासभाई कदम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले. मी त्यांना विनंती करेन विकासभाई या आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 11,000 रुपये व चमचमती ट्रॉफी. ऐका ना ते चंदनचा अनाउन्स करा पहिला. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरलाय. रोख रक्कम 11,000 रुपये व चमचमती ट्रॉफी. टीम आहे
यंगस्टार कुरोशी आणि झांझवड या टीमने मात्र हा बहुमान मिळवलाय. KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा रनर अप ठरलाय हा टीम. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमच्या सर्वांसाठी आणखी एक सरप्राईज आहे. चला या ठिकाणी सर्वांनी थांबायचं आहे. खालच्या बाजूला एक सरप्राईज आहे. चला या सरप्राईजची आम्ही चर्चा करत होतो सातत्याने. चला कोणी जाऊ नका, इथेच थांबायचं. ते सरप्राईज आहे ना शिंदे साहेब, आज चर्चा केली आम्ही सकाळपासून या गोष्टीची उत्कंठा सातत्याने राहिली होती. आम्हाला फायनलचं पारितोषिक देण्या अगोदर ही उत्कंठा, हा सस्पेन्स इथून आम्हाला काढायचा होता. मित्रांनो नोंद घ्या. चला झांझवड टीम आणि कुरोशी टीम याची दखल घ्या. विनिंग टीम आपण देखील दखल घ्या. सन्माननीय दाभेमोहन गावचे सुपुत्र चंदन राजू चव्हाण या साहेबांकडून आपल्या गावासाठी सामाजिक कार्य म्हणून आपल्यासाठी एक सरप्राईज आहे. जी विनिंग 2 टीम आहेत ना त्यांच्यासाठी तुम्हाला तुमच्या गावामधली जी पाण्याची टाकी आहे, ते जे जल आहे ते शुद्ध करण्यासाठी या दोन्ही टीम साठी ज्यांनी फायनलचं प्राइज मारलंय त्यांच्यासाठी वॉटर प्युरिफायचा जम्बो पॅक तुम्हाला दिला जाईल, जो तुमच्या गावासाठी असेल. तुमच्या गावची जी मोठी टाकी जी आहे त्या टाकीवरती तुम्ही हे वॉटर प्युरिफाय लावू शकता. त्याचा फोटो तुम्ही पाठवायचा आहे. तो फोटो पाठवल्यानंतर तुम्हाला आणखी एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज असं आहे, टेनिस टुर्नामेंट मध्ये ज्यावेळी ह्या 2 टीम एंट्री करतील त्यावेळी पहिली जी तुमची टुर्नामेंट मध्ये तुम्ही दोन्ही टीम एंट्री कराल त्यावेळी तुम्हाला ती एंट्री चंदन दादा राजू चव्हाण यांच्या माध्यमातून असेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हे लक्षात घ्या, वॉटर प्युरिफाय जोपर्यंत तुमचं लागत नाही, विनिंग टीम आपण ह्याचा उल्लेख घ्या, जोपर्यंत वॉटर प्युरिफायचं तुमचं फोटो येत नाही, अध्यक्ष महोदयांकडे तो फोटो पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे पारितोषिक एंट्री फी जी आहे ती प्रत्येकी 3-3 हजार रुपयाची जी एंट्री फी असेल त्या एका टुर्नामेंटची केली जाईल. मात्र ती कधी होईल, ज्यावेळी तुमचा वॉटर प्युरिफायचा फोटो अध्यक्ष महोदयांच्या व्हॉट्सअप वरती जात नाही किंवा तुमच्या टेनिस क्रिकेटच्या मेन ग्रुप वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते पारितोषिक दिले जाणार नाही. याची दखल घ्या आणि सार्वजनिक जागेवरती तो लागला जाईल. यस, ती टाकी जी आहे ती सार्वजनिक जागेवरतीच असते. आणि या सीझन मध्ये कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित शिंदे साहेब या सीझन मध्ये ज्या आयोजकांनी ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान दिलं किंवा देत राहिलं, पाठबळ देत राहिलं, त्या सर्वच देणगीदारांचं आम्ही आभार मानू. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दाभेमोहन गावचे सुपुत्र चंदनदादा राजू चव्हाण यांच्यासाठी. हा टाळ्यांचा गजर वाजत राहिला पाहिजे, कारण की अशा सारख्या व्यक्तिमत्वाने अशा पद्धतीने सामाजिक जोपासना केली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्राऊड मोमेंट आमच्यासाठी अंगावरती शहारे आणणारं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. विकास दादा आहेत, प्रदीप दादा आहेत, अशोक दादा आहेत आणि त्याचबरोबर आमचे विजयदादा शिंदे आहेत. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण त्यांची टीम असेल. या सर्वांचाच आम्ही आभार मानतो. चंदन दादा यांचे देखील आम्ही आभार मानतो. आणि या सीझन मध्ये KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम विजेता रोख रक्कम 22,000 रुपये व चमचमती ट्रॉफी विजयी टीम आहे KUCC गावडोशी आणि झोळाई 11 कुमठे. या दोन्ही टीमचं करूया स्वागत. मोस्ट वेलकम. चला या विनिंग टीम.
हे पारितोषिक आमचं संपूर्ण व्यासपीठ देईल. या ना तुम्ही पुढे या. बाप्पा हजर करत असताना या दोन्ही टीमने मोरया या सीझनची ही KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम विजेता टीम आहे KUCC गावडोशी आणि झोळाई 11 कुमटे. वीक वी फॉर विक्ट्री. आणि या दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करू. आणि या स्पर्धेच्या दरम्यान जय जय शिवाजी. थँक्यू सो मच. एक विनिंग मोमेंट आणि या विनिंग टीम सोबत आपण काही फोटोशन घेतोय. मित्रांनो, या स्पर्धेच्या दरम्यान कोणाचा शुभ सत्कार जर राहिला असेल, एखाद्या मान्यवरांचा जर या ठिकाणी नामोल्लेख राहिला असेल, तर आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा या सीझनचा इथे अंतिम सोहळा पार पडलाय. मात्र तेवढ्याच जोशाने, तेवढ्याच ताकदीने आपण पुन्हा लढणार आहोत. टेनिस सीझन मध्ये पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत शुभरात्री, शुभ संध्याकाळ. थँक्यू सो मच.